कोणी कोणावर जर खरं प्रेम करत असेल, ज्ञानोबाराच्या भाषेत सांगायचं म्हणजे हे लटका आहे. लटिका व्यवहार आणि सर्व हा संसार. हे लटका आहे सर्व. पण आज ज्या ठिकाणी नारद येतात, नारद भगवान म्हणजे भलत्या ठिकाणी जात नाही. ज्या ठिकाणी नारद गेले त्या ठिकाणी नारद. ज्या ठिकाणी नारद भगवान जातात त्या ठिकाणी रॉकेल टाकायची गरज पडत नाही. का? नारद आहेत ते. आपण सहज बोलतोय, काय कडीचा नारद आहे रे. एखाद्याच्या घरून एखादा माणूस जर समजा घराच्या बाहेर पडला तर बाया बाहेरच चर्चा करतात, आज यांच्या घरामध्ये भांडण 100% होणार. का? जो त्या घरातून बाहेर पडलेला आहे तो कळीचा नारद आहे. इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे. पहा, काही लोक असतात नारद. असं काही नाही की लोकांमध्येच असतात, स्त्रियांमध्ये पण असतात नारद्या. आणि स्त्री जातीचं तर सांगायचं कामच नाही महाराज. भिंतीला कानं कमी असतात, पण स्त्रीचे कान 2चे 4 आणि 4चे 8. एवढं बारीक, कितीही बारीक बोला स्त्रीला ऐकू येते. कोणती मशनरी लावलेली आहे देवाने काय माहिती. गावाच्या त्या कोपऱ्यावर झालेली घटना एका सेकंदात तिच्या जवळ येऊन पोहोचते. कोणती लाईन लावलेली आहे काय माहिती. हिचं तिला, तिचं तिला, तिचं तिला झाले सर्व गावामध्ये. चांगला विषय असला तर तो एकदा पसरणार नाही, पण वाईट पसरल्याशिवाय राहणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. हर हर. तुमची ती उत्सुकता पाहून मला फार बरं वाटतं. पहा, भगवान श्री भोलेनाथ, भोलेनाथाच्या दरबारामध्ये नारद महर्षी जातात आणि मैयाला म्हणतात, मैया ओ पार्वती आई साहेब, तुम्हाला वाटतं का की प्रेम हे खरं आहे म्हणून? मैया म्हणते, नारद तुम्ही कुणाच्या प्रेमाबद्दल बोलताय हे सांगा मला आधी. कारण प्रेम, अरे जी माणसं आपल्यावर, आपली माणसं आपल्यावर प्रेम करत नाही ते दुसऱ्यावरती काय करणार? प्रेम चांगलं करण्यासाठी, समोरच्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी आपलं मन स्वच्छ पाहिजे, मनामध्ये पाप नाही पाहिजे. आणि मनात जर पाप असेल, मनात जर पाप असेल ना मायबाप, आपण दुसऱ्यावरती शुद्ध अंतःकरणाने प्रेम करू शकत नाही. हो पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन, बाद में प्यार पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. वो पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. जय महादेव. 4 दिनों का जग का है मेला, ना कोई साथी ना संग अकेला. 4 दिनों का जग का है मेला, कोई ना साथी संगी अकेला. जैसा तू आया जग में वैसा ही तू जाएगा, मुट्ठी बांध के आया जग में हाथ पसारे जाएगा.
से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन, बाद में प्यार पछताएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। कुटुंब कबीला ये तो जग का झूठा झमेला, मरने के बाद तुझे आग में जलाएंगे, तेरा दिनों का तेरा मातम मनाएंगे, बाद में प्यार पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन, बाद में प्यार पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा। ओ पापी मन कर ले भजन, मन पापी आहे. कुणावर शुद्ध अंतःकरणाने प्रेम जर करायचं असेल तर काय करावं लागेल? आधी मन तुम्हाला जे मलिन झालेलं मन आहे, ज्या मनामध्ये द्वैत आहे, ते द्वैत आधी बाहेर काढावं लागेल. कारण दुसऱ्यावरती प्रेम करण्यासाठी हे मन स्वच्छ करावं लागेल. आणि खरं सांगतोय तुम्हाला, पहा, आपल्या माणसाची जाणीव, जो माणूस आपला असतो, धैर्य, निष्ठा आणि प्रेम, हे तीन विषय जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत कळत नाही. धैर्य म्हणजे धीर, निष्ठा आणि प्रेम. जोपर्यंत आपल्यावरती अशी वेळ येत नाही तोपर्यंत हे तीन विषय कळत नाही. पहा, मी निष्ठेबद्दल सांगतोय. 2-4 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये नव्हे, या भारतावरती फार मोठं संकट आलं होतं. कोरोना नावाची महामारी या भारतावर आली होती. आपली माणसं आपण त्यावेळेस ओळखली. आपल्या पायावर चालत जाणारा माणूस तिकडून त्याची चिमुटभर राख सुद्धा परत आली नाही. गेला स्वतःच्या पावलाने. आपल्याला आपल्या नातेवाईकातील बरेचशी माणसं, खांद्याला खावता लावून चालणारी माणसं त्यावेळेस आपण गमावलीत. त्या भगवान भोलेनाथाची कृपा आहे आपल्यावर की आज आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या महामारीमधून त्या भगवंताला त्यावेळेस आपली आठवण नाही झाली. मी नेहमी सांगत असतो, पहा, अरे ग्रासगडी सत्ता नाही हाता, तोंडामध्ये घास आहे, तो घास आत जाईल याची सुद्धा गॅरंटी नाही. बरेचशा लोकांच्या तोंडामध्ये चमचे अडकले, चमचे तसेच घेऊन गेले.
पोहे तोंडातल्या तोंडात राहिले. गावरान तुपाचा मावशीने शिरा बनवला. खा थोडासा महाराज, खा महाराज. महाराज आणि शिरा तोंडात टाकला, गेला. शिरा घेऊन गेला बिचारा. पण पहा, अरे ग्रासगिडी सत्ता नाही हाता, एवढी सुद्धा शक्ती, एवढी ही स्वातंत्र्य आपल्या जवळ नाही. पण त्या काळामध्ये 2-4 वर्षापूर्वी जो कोरोना नावाची महामारी आपल्या या जगावरती संकट आलेलं, आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये ज्याला कोरोना झाला असेल, फक्त खासी, खोकला, सर्दी, थोडासा जुकाम, ताप आला, अंग गरम झालं, लोक घरच्या घरी बरं करत होते, काढा घ्यायचे, दवाखान्यात जात नव्हते, भीती वाटायची दवाखान्याची. का? दवाखान्यात गेलं म्हणजे डॉक्टर तुमचा ताप नव्हता तपासत. स्कोर, याने किती धावा काढल्या, स्कोर. स्कोर एकदा 20-25च्या मध्ये जर आला, डॉक्टर फक्त एक म्हणायचं, भाऊ हरी हरी, आता तुम्ही घरी नाही, हरी हरी. भीती वाटायची. लोक त्या कोरोनामुळे नाही तर धापीमुळेच गेलेत. घाबरून घाबरून अटॅकनं लोक मेलेत त्यावेळेस. पण पहा, मी निष्ठेबद्दल बोलतोय. निष्ठा हे वेळ आल्यानंतरच कळते. त्यावेळेस बरेचसे डॉक्टर लोक आपल्याला म्हणत होते, कोरोना झालाय, तुम्हाला जर वाचायचं असेल गळ्यातली माळ काढावी लागेल. बरोबर आहे नितीन दादा? गळ्यातली माळ काढावी लागेल आणि मांसाहार करावा लागेल, तेव्हा तुम्ही वाचाल. खरं सांगू तुम्हाला, त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी गळ्यातल्या माळा काढल्या महाराज. सर्व निष्ठानिष्ठी होती, ती निष्ठा नव्हती, निष्ठानिष्ठी होती. असे आतमधून हात घातले, शर्टातून खटकन तोडल्यात. काही लोकांनी खुंट्याला अडकवले असतील. पण जो खरा वारकरी आहे, ज्याची माळेवरती निष्ठा आहे, डॉक्टरांनी सांगितलं, जर मांसाहार नाही केला तर मरावं लागेल, माळ गळ्यात ठेवली तर मरावं लागेल. पण जे निष्ठावंत होते ना, ते डॉक्टरांना बोललेत. आमच्यातही काही महाराज मंडळी होते. आमचे परम मित्र गणेश महाराज पैठणचे, आमचे एक मित्र आहेत श्री हरिभक्तपरायण शिवानंद महाराज शास्त्री पैठण. आज महाराज इथे येणार होते, योगायोग होता. पण त्यांच्या डायरीमध्ये चुकून तारीख लिहिली होती. ती तारीख होती 10 फेब्रुवारी, त्यांनी लिहिली होती 10 डिसेंबर, म्हणून ते येणार होते. त्यांचं माझं बोलणं झालं. पण त्यांचे एक मित्र आहेत, आता त्यांचे मित्र म्हणजे ते माझेच मित्र आहेत, त्यांच्या व्यासपीठावर विराजमान होते. ते महाराजांना 1 महिना कोरोना झालेला, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. आणि असे कितीतरी महाराज मंडळी असतील किंवा निष्ठावंत वारकरी असतील. सांगितलं, महाराज माळ जर गळ्यात ठेवली तर मरावं लागेल, माळ काढा आणि मांसाहार करा. महाराजांनी एकच उच्चारलंय, डॉक्टर साहेब, माळ गळ्यात घालून वाचण्यापेक्षा, माळ गळ्यामध्ये ठेवून माळ गळ्यातून काढून वाचण्यापेक्षा, जीवन जगण्यापेक्षा माळ गळ्यामध्ये धारण करून 1000 वेळा मरण पसंत करेल, पण माळ काढणार नाही. याला म्हटलं जातं निष्ठा. मरणाला आलिंगन देईल, पण माळ गळ्यातली नाही काढणार. हे निष्ठा आहे. हे वेळ आल्यानंतरच कळतं. धैर्य. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो,
पांडुरंगी दृढ भाव दृढ भाव देह जावो अथ बारा हो पांडुरंगी दृढ भाव ही निष्ठा आहे. निष्ठा निष्ठी वेगळी आहे आणि निष्ठा वेगळी आहे. धीरज धर्म मित्र अरुणारी धीरज धर्म मित्र अरुणारी आपत काल पारिके चारी धर्म धीरज धर्म धीरज धर्म मित्र अरुणारी आपत काल पारिके चारी धीरज धर्म. धर्म धीरज धर्म मित्र ऋणारी आपत काले पारिके चारी धीरज धर्म धीरज धर्म हो धर्म धीरज धर्म धीरज धर्म मित्र अरुणारी आपत काले पारिके चारी धीरज धर्म मित्र अरुणारी. असं वाटतं मरावं आणि तुमच्या पोटी जन्माला यावं. आनंद आहे. माहिती नव्हतं जवळ्यामध्ये एवढा परमार्थ आहे. जवळ आहे, गावाचं नावही जवळ आहे, पण फार दूर जाऊन बसलो होतो आम्ही. गोपाल कृष्ण भगवान की जय. हो धीरज धर्म मित्र अरुणारी हो आपत काले पारिके चारी धीरज धर्म मित्र और नारी यानी पत्नी ह्या चार वस्तू हे चार धैर्य मित्र आरी म्हणजे शत्रू आणि नारी म्हणजे पत्नी हे वेळ आल्याशिवाय हे यांची किंमत कळत नाही. वेळ आल्याशिवाय नाही कळत. पहा जगाच्या पाठीवर अशा काही जोड्या होऊन गेल्यात. जगाच्या पाठीवर अशा काही जोड्या झाल्यात. मित्राची सर्व वागणूक आपल्याला माहिती आहे. हा पापी आहे, हा दुराचारी आहे, पण मित्र त्यालाच म्हटलं जातं मायबाप जो सर्व आपल्या मित्राचे दोष पोटामध्ये ठेवतोय आणि तरीही मित्राची साथ कधी सोडत नाही. पहा
महाभारताचं युद्ध संपलं. राजा दुर्योधन रक्ताच्या थारोड्यामध्ये पडलेला आहे. तरीही पण अश्वत्थामा नावाचा मित्र त्याच्या जवळ जातो. मित्रा, अजून तुझा मित्र जिवंत आहे. मित्र हा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. साथ देईल आयुष्यभर जो तुझी, आस करणार नाही जीवनभर तुझी. साथ देईल तुला जो आयुष्यभर कुणी, आस करणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र कसा असावा आणि मित्र भरगच्च पाठीमागे उभा राहणारा असावा. कितीही मोठं संकट जर आलं तर मित्र आणि पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, त्यालाच खरं मित्र म्हटलं जातं. अन्यथा संकट काळामध्ये जर मित्र पळून जात असेल तर त्याला मित्र कसं म्हणावं. अनेक मित्रांच्या गोष्टी कथा आपण ऐकू शकाल, पण तिकडे न जाता मला असं वाटतं एक दोन लाईन आपल्याला मित्रासाठी म्हणायला काही हरकत नाही. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. हर हर हो यारा तेरी यारी को मैंने ही खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. हो मेरे जिंदगी सवारी मुझको गले लगा के, यारा तेरी यारी को मैंने ही खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. हो मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठे तेरे पलक पे मुझे खाक से उठा के, तेरे जैसा यार कहा तेरा मेरा अफसाना. याद करेगी दुनिया
यार के लिए गाया. अरे मित्र जर असावा, मित्र कोणासारखा असावा? मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा. मित्र कुणासारखा असावा? मित्र कर्णासारखा असावा. अर्थात धीरज, धर्म, मित्र, अरुणारी हे वेळ आल्याशिवाय कळत नाही पहा. आणि म्हणून नारी, नारी म्हणजे पत्नी, जिला म्हटलं जातं गृहमंत्री. काही स्त्रिया आपल्या पतीवरती प्रेम करतात, पण त्या कधी सोयाबीन विकलं त्या दिवशी भरपूर तुम्ही गरम गरम काहीतरी खाऊन जा म्हणे घरून. ते प्रेम काही कामाचं नाही त्या दिवसाचं. आता हे कशासाठी सांगतोय तुम्हाला? आपण शेतकरी आहे. काही नोकरदाराच्या पत्न्या असतात, त्या 1 ते 5, 1 तारीख ते 5 तारीख त्यांचं प्रेम असं उतू येतंय. ते प्रेम नाही काही कामाचं. अरे प्रेम हा जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोची दैवाचा, तोची प्रेमाचा पुतळा. प्रेम हे सतत असं जशी नखामध्ये अशी जिवाई लागते पहा, जिवाई. ते जिवाई दिसत नाही, पण त्याचा त्रास मात्र भयंकर असतो पहा. तसं प्रेम सतत असा अमृताचा झरा सतत राहिला पाहिजे, त्याला प्रेम म्हटलं जातं. पहा, पुराने जमाने में लोग कहा करते थे कि प्यार पूजा घर था पहले. ऐका, प्यार पूजा घर था पहले, आज तो बस बाजार है. पुराने जमाने में लोग कहा करते थे प्यार पूजा घर था पहले, आज तो बस बाजार है. जिस पर भरोसा करूं वही बेचने को तैयार है. ज्याच्यावरती भरोसा करतोय तो आपल्याला विकायला बसलाय. अरे तुम्हारे दिल से हमारे दिल तक खींची थी लकीर जिसने, उसी का नाम प्यार है, बाकी तो सब बाजार है. लक्षात घ्या मायबाप. नारद महाराज पार्वती आईसाहेबांना म्हणतात, आईसाहेब प्रेम खरं सांगा, तुमच्या पतीवर प्रेम आहे का? आणि तुमच्यावरती तुमच्या पतीचं प्रेम आहे का? मला तर असं वाटतंय हा फक्त लटिका व्यवहार आहे, बाजार झालाय प्रेमाचा. आता ज्या ठिकाणी नारद महाराज जातात त्या ठिकाणी मला असं वाटतं की पेट्रोल, डिझेल, रॉकेल टाकायची गरज नाही. नारद महाराजांनी ठरवलं, पक्क ठरवलेलं होतं की ठिणगी टाकायची, घर पेटवायचं. कुणाचं? भगवान शंकराचं. आईसाहेबांना बोललेत, आईसाहेब मला असं वाटतं भगवंताचं तुमच्यावरती प्रेम नाही. आईसाहेब म्हणले, नाही हो, असं होणारच नाही. भगवान शंकराचं माझ्यावर भयंकर भयंकर प्रेम आहे. प्रेम बिना पावे नहीं, प्रेम बिना पावे नहीं, भले हुनर करो हजार. कहे प्रीतम प्रेम बिना तमने नहीं माने नंद कुमार. सांसों की माला पे माला पे माला पे माला पे, सांसों की माला पे सिमरू में टीका नाम. सांसों की माला पे सिमरू में टीका नाम.
मन की मैं जानूं और उनके मन की राम। अपने मन की मैं जानूं और उनके मन की राम। सासों की माला पे, हरि बोल। सासों की माला पे सिमरूं मैं पीका नाम। सासों की माला पे सिमरूं मैं पीका नाम। प्रेम पियाला जब से पिया है जी का है ये हाल। अंगारों पे नींद आ जाए, नींद आ जाए। अंगारों पे नींद आ जाए, कांटों पे आराम। सांसों की माला पे, माला पे, माला पे, माला पे, सांसों की माला पे सिमरूं मैं पीका नाम। सांसों की माला पे सिमरूं मैं पीका नाम। अपने मन की मैं जानूं और उनके मन की राह। अपने मन की मैं जानूं और उनके मन की राह। सासों की माला पे सिमरूं मैं पीका नाम। सासों की माला पीका नाम, पीका नाम, पीका नाम। गोपाल कृष्ण भगवान की प्रेम हो। सासों की माला पे सिमरूं में पीका नाम। प्रेम भगवान श्री नारद म्हणतात, मैया भगवान भोलेनाथ का मुझे नहीं लगता कि आप पे भगवान महादेव प्रेम करते हैं। प्रेम तो बस बाजार है। मैया बोलते, नारद ऐसा नहीं हो सकता। मुझे मालूम है मेरे जो प्रियकर है भगवान शंकर मुझ पे बहुत प्रेम छिड़कते हैं। नहीं मैया, दोघांचा संवाद चालू आहे तेवढ्यात मैया बोलते, माझ्या भगवंताचं माझ्यावरती अतोनात प्रेम आहे। भगवान नारद म्हणतात, नाही मैया, खोटा आहे हे सर्व। मला एक सांगा, जर भगवान शंकराचं तुमच्यावरती प्रेम जर असेल, ज्याही व्यक्तीचं प्रेम आपल्या पत्नीवरती असतं तो आपल्या पत्नीपासून कुठलाही विषय लपवत नाही, हे तर खरं आहे। जर तुमच्या पतीचं तुमच्यावरती खरोखर प्रेम असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पतीचे जेवढ्याही काही घटना झालेल्या असतील किंवा काही होणार असतील किंवा चालू असतील, ते सर्व विषय पती तुमच्याजवळ शेअर करणार, सुख असो दुःख असो। आणि जर एखादा विषय लपवत असेल तर त्याचं तुमच्यावर प्रेम नाही। लोक म्हणतील, कथा करायला आला का भांडण लावायला आला। पहा, मैया मुझे ये बताओ, भगवान भोलेनाथ ने आपको सब जितने ही उनके जीवन में विषय घटनाएं घटी है वो सब आपको शेअर की, सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्यात? भगवान मैया बोलते, हो मला सर्व सांगतायत ते। संध्याकाळी घरी आली की सकाळपासून काकडा झाला
4 ते 6 काकडा, 6च्या नंतर गरम गरम गुळाचा चहा, त्याच्यानंतर नाश्ता, जेवण, विष्णू सहस्रनाम, सर्व. वांग खाल्लं का भेंडी खाल्ली, सर्व सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला झालेलं सर्व सांगतात. मैया देखो, सोचो जरा, कोई तो बात होगी जो आपसे छुपाई होगी. नहीं नारद, ऐसी कोई तो बात नहीं, जो ही है सब बताया है. मैया एक बात मैं बोलता हूं, मुझे ये बताइए, भगवान शंकर के गले में जो मुंडों की माला है, वो मुंड की माला क्यों परिधान की है भगवान शंकर ने, आपको पता है, मालूम है, बताया? नहीं, ये तो नहीं बताया. फिर काय का खाक का प्रेम है, दिली बो काळी लावून. मग कशाचं प्रेम आहे तुमच्यापासून, ते तुम्हाला जर सांगत नाही तर मग कसलं प्रेम आहे. आता नारद आहेत ते पूर्ण पावर भरून 10 लिटरचा नाही 50 लिटरचा पंपच घेऊन गेले होते. दिलं तिथं पेट्रोल टाकून गेले निघून. जसे नारद घराच्या बाहेर पडले, कैलासहून बाहेर पडतात, भगवान शंकराची स्वारी येते. भगवान शंकराने नारदाला पाहिलं, लक्षात आलं, दाल काली है या दाल क्या, दाल में कुछ काला है या पूरी की पूरी दाल ही काली है. जिथून नारदाचं प्रस्थान झालंय, भगवान शंकराच्या लक्षात आलं, आज नक्कीच काहीतरी गोंधळ आहे घरी. आणि माझ्या सर्व पुरुष वर्गाला सांगतो, तुम्हाला जर ओळखायचं असेल की आज आपल्या पत्नीचा मूड कसा आहे, तर मी सांगतोय तुम्हाला, मूड जर भांडणाचा असेल पत्नीचा, तर समजायचं कशावरून. तुम्ही घरी गेले, गोंडू भाऊ तुम्हाला सांगतोय, घरी गेले म्हणजे लक्षात घ्यायचं, आपल्या पत्नीचा जर भांडण करायचा मूड असेल, तर हा जो पदर असतो ना, पदर तो कधी डोक्यावर असतो, कधी असा खांद्यावरून इकडे आलेला असतो, पण तो जर या हाताखालून इथं कंबरला खोसलेला असला तर समजायचं आपलं काही खरं नाही. या हाताखालून तो जर इथं आला कंबरला जर खोसलेला असला ना, घरातच जायचं नाही गोंडू भाऊ, इकडच्या इकडेच कल्टी मारायची. अर्थात आज मूड आहे भांडणाचा. ती बाया सारूनच बसली, एक घरी तर ये तू. भगवान शंकराने पाहिलं, पार्वती आई साहेबाचा पदर कमरेला खोसलेला दिसला. भगवान शंकर म्हणले, नारदाने कार्यक्रम केला. भगवान शंकर आतमध्ये आलेत, गरम पाणी मस्त पिण्यासाठी दिलं. थंडीचा दिवस होता कैलासावर. भगवान शंकर पाणी वगैरे पिले. बसा, बसलेत भगवान शंकर. मला उत्तर द्या, हे तुमच्या गळ्यामध्ये ज्या मुडक्याच्या माळात ते कुणाच्या आहेत? तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. तुम्ही मला सांगितलं. आता बायांची भांडणं मी कशाला सांगू, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जवळ्यातल्या बाया भांडणं काही करत नाहीत. मला सांगितलं लोकांनी, जवळ्यातल्या बाया फार चांगल्या आहेत. बरोबर आहे ना? लोक म्हणतात तुम्ही राहून पाहा 8-10 दिवस. तसं काही नाही. भगवान शंकराने सांगितलं, पार्वती अगं माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, नाही सांगू शकत ग शब्दामध्ये. तुझ्यावरती माझं किती प्रेम आहे. तुला असं वाटत असेल, कोणीतरी सांगितलं असेल माझं तुझ्यावरती प्रेम नाही. अगं माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे की त्याला शब्द सुद्धा नाही सांगू शकत शब्दात. भगवान शंकराला आईसाहेब म्हणतात, मग माझ्यावर जर प्रेम आहे तर मग माझ्यापासून का तुम्ही लपवून ठेवलं? काय हे तुमच्या गळ्यामध्ये ज्या माळ आहे मुडक्याची, हे कुणाची आहे? बैस खाली. हात पकडला आईसाहेबांचा, खाली बसवलं. हे बघ, हे जे मुडक्याची माळ आहे ना, माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे त्याचं हे प्रतीक आहे. हे सर्व मुडक्याची जी माळ आहे, हे मुंडक्याची माळ केवळ आणि केवळ तुझ्यावरती प्रेम असण्याचं प्रतीक आहे. याचा अर्थ असा आहे की अनेक अवतार तू धारण केलेत, अनेक अवतार. कोण्या अवतारामध्ये तू जगदंबा आहेस, कोण्या अवतारामध्ये चंडी आहेस, कोण्या अवतारामध्ये कालिंका आहेस, कोण्या अवतारामध्ये माहूरगडची रेणुका आहेस, कोण्या अवतारामध्ये पार्वती आहेस, कोण्या अवतारामध्ये सती आहेस. अनेक अवतार तुझे झालेत.
आणि तुझ्यावरचं असणारं माझं आंधळ प्रेम मला तुझ्यापासून दुरावू शकतच नव्हतं. आणि म्हणून प्रत्येक अवतार संपवायच्या वेळेस तुझा देह जळून खाक होत असेल, पण माझं तुझ्यावरती एवढं प्रेम आहे. अरे जिवंतपणी तर कोणीही कोणावरती प्रेम करेल. जोपर्यंत माणूस जिवंत आहे कोणीही कोणावरती प्रेम करेल. पण तू मेल्यानंतरही तुझी असणारी ही कवटी, ही जी खोपडी आहे ना, ह्या सर्व खोपड्या तुझ्या अवतारात तुझ्याच सर्व खोपड्या आहेत. अर्थात तुझ्याच मुंडक्याची माळ मी गळ्यामध्ये धारण केली. अर्थात तुझ्यावरती माझं एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. अगं जिवंत माणसावरती कोणी पण प्रेम करेल, पण तू मेल्यानंतरही माझं प्रेम तुझ्यावरचं कधी कमी झालं नाही. अर्थात भगवान शंकराच्या गळ्यामध्ये ज्या मुंडक्याच्या माळा आहेत त्या दुसऱ्याच्या कुणाच्या नसून पार्वती आईसाहेबांचे जेवढे अवतार झालेत त्या अवताराच्या मुंडक्यांच्या खोपड्या भगवान शंकराने आपल्या अंगावरती धारण केल्या. मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल, प्रेम जर शिकायचं असेल तर भगवान शंकराकडून शिकावं. माझ्या भगवान श्रीकृष्णाने सर्वांवरती प्रेम केलंय. भगवान शंकराने श्रीकृष्णाने सर्वांवरती प्रेम केलं, त्याला प्रेम युगुल असं म्हणतात. पण भगवान शंकराचं जे प्रेम आहे, आईसाहेब गेल्यानंतरही भगवान शंकराचं प्रेम कमी झालं नाही. बोल भगवान शंकर की हर हर. अर्थात भगवान शंकर नारद महाराज आईसाहेबांना सांगतात, मैया जगाचं प्रेम फक्त जिवंत आहे तोपर्यंत आहे. प्रेम उतू येत असतं पहा. कधी आली लग्न. पुढचं सर्वांच्या पाठ आहे आणि हे स्वर आता सुरू झालेत. समीप नवरा घेऊन यावा घरा. ज्यांचे लग्न नाही झाले त्यांना स्वर फार गोड लागतात. हे त्यांना असं वाटते जमलं तर जमलं, जाऊन बसावं. गोपाल कृष्ण भगवान की जय. लग्नामध्ये मधी एक पट असतो पहा, एक कपडा धरला जातो, त्याला काय म्हटलं जातं? अंतर काय? अंतरपाठ, अंतरपट. अंतरपटा ते धरा. अंतरपट म्हटलं, आपण त्याचा पाठ करून टाकला ते विप्रंशित झालंय. ऐका, जोपर्यंत तो पट मध्ये असतो तोपर्यंत पती आणि पत्नी दुरावा असतो पहा. जोपर्यंत तो अंतरपट असतो तोपर्यंत दुरावा असतो. आणि एकदा का तो पट बाहेर निघाला, एकदा तो पट बाहेर निघाला की मग मात्र दिसायला दोन शरीर दिसतात पण असायला एक असतात. पती आणि पत्नी दिसायला दोन आहेत. अर्धा पर्दा छोड़ दे, बिना पर्दे की बात, दुल्हन से दूल्हा मिले, फीकी पड़ी बारात. अर्धा पर्दा छोड़ दे. एकदा तो पर्दा बाजूला झाला रे झाला. दुल्हा दुल्हन से मिले और फीकी पड़ी बारात. अरे कितीही पाहुणे असू द्या, तुमच्याशी त्यांना काहीच घेणं नसतं. आपल्याला अनुभव आहे, दोघंच असतात त्या स्टेजवर. त्यांना कोणी जेवलं का आणि खावलं का त्यांना काही घेणं नसतं.
हे फक्त तुम्ही पाहिलं नाही, स्वतः अनुभवलं. पहा, अरे प्रेम प्रेम कशाला म्हणतायत? तर पतीचं आणि पत्नीचं जे हा जो जोडा आहे, हे एकमेकावर अतोनात प्रेम करतात. जगाच्या पाठीवरती प्रेम करणारी एक, तिचं नाव आहे माय, आई. आपण नेहमी म्हणतो आई माझी, मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. हो आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ओ, 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 नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर. शीतल तुझी छाया हवी जीवनभर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. त्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला कार. नभीची चांदणी तू चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. आई शुद्ध प्रेम करणारी माय. पण मायनंतर जर आपल्यावर कोण प्रेम करत असेल, मी तुम्हाला आई सांगत बसत नाही, कारण की आई सांगायला लागलं की तुमच्या डोळ्यातून धारा वाहायला लागतात. कथा कीर्तन बाजूला राहतं, तिकडंच आपण मग वळत जातो. आणि म्हणून सांगता येतं आपल्याला, भरपूर सांगता येईल. या विषयावरती आपल्याला बोलायला लागलं तर आपण एक तास बोलू शकतो, त्याचा काही विषय नाही. पण पहा, एवढं सांगेल
जर तुमचं खरोखर आईवर प्रेम आहे, आपल्या मायबापावर जर प्रेम आहे, तर जोपर्यंत ते जिवंत आहेत, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. मेल्यानंतर तुम्ही कितीही मोठे मोठे कार्यक्रम त्यांच्या आठवणीमध्ये करत असाल ते काहीच कामाचे नाही. मायबाप जोपर्यंत माय आहे, माहेरामध्ये माय आहे ना, तुम्ही घरी धनवान कितीही असू दे, पण जोपर्यंत त्या माहेरामध्ये माय आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या माहेराला जात असाल, त्या माहेरावरून कधीच तुमची पिशवी खाली येणार नाही. आणि ज्या दिवशी माहेरातून तुमची पिशवी खाली येईल त्या दिवशी लोकांना सांगावं लागत नाही की माहेरामध्ये माय नाही. जर माय आहे, ती म्हातारी असू द्या, जखड असू द्या, झोपलेली असू द्या, पडलेली असू द्या, माय ते माय असते. माय बाबा, मायची जागा जगाच्या पाठीवर कोणीच घेऊ शकत नाही. असं म्हणतात, माय गेली ना जगातला प्रेमाचा समुद्र आटला. कितीही थकून भाकून येऊ आपण, एकदा मायनी जर पाठीवरून तोंडावरून हात फिरवला ना मायबाप, थकवाच निघून जातो, सर्व शीन निघून जातो. पण पहा, मला तुम्हाला आई नाही सांगायची, मला फक्त प्रेम सांगायचं आहे. आईच्या नंतर प्रेम जर कोण करत असेल तर आपली पत्नी. पण ती पत्नी लक्ष्मीच असावी. ती जर हेडंबा जर असेल, महाकाली जर असेल, तर मग मात्र संसाराचा धिंगाणा आहे. पतीही भगवान शंकरच असला पाहिजे, नाहीतर तो जर महादेव असेल. महादेव म्हणजे भगवान शंकराचे अनेक गुण आहेत, पण भगवान शंकराचे गुण न घेता भगवान शंकरामध्ये काही लोक दुर्गुण पाहतात. काय तर भगवान शंकर बम बम भोले वा बम बम भोले, टेकड़ी वाले कैलाश के राजा, चिलंबरा है ताजा और दम लगाने आजा. हा जर गुण घेतला तर तो काही कामाचा नाही. चला, भगवान शंकराने तांडव नृत्य केलं. जुन्या काळामध्ये गाव जाग करण्यासाठी भगवान शंकराच्या अंगावरती जे आभूषण, गलमुंड माल राजे, शशिभाल में विराजे, डमरू निनाद बाजे, करले त्रिशूल धारी, डमरू निनाद बाजे, हो करले त्रिशूल धारी. गलमुंड राजे, शशी भाल में विराजे. शशी म्हणजे चंद्र. डमरू निनाद बाजे. पहा, भगवान शंकराने डमरू वाजवलं. डमरू, त्या डमरू मधून सत्व, रज, तमोगुण, काम, क्रोध, लोभ, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः. त्या डमरू मधून, भगवान शंकराच्या त्या डमरू मधून चौदा ऋचा बाहेर पडल्यात. आणि त्या 14 ऋषीपासून, 14 ऋचांपासून पाणिनी नावाचे ऋषी, त्या 14 ऋचेपासून भगवान
त्या 14 सूत्र बाहेर पडले आणि त्या 14 सूत्रांपासून एक भाषा तयार केली. ती भाषा म्हणजे संस्कृत व्याकरण तयार केलं पहा, जिला आपण देव भाषा म्हणतो. आजही जुन्या काळातले सर्व ग्रंथ पहा सर्व संस्कृत मध्ये आहेत, जे आपल्याला कळत नाहीत. हर हर एक आवाज फार जोरात आला, एक जांभळीचा आला. ऐका, भगवान 14 भाषा बाहेर पडतात आणि 14 भाषा बाहेर पडल्यानंतर 14 भाषांनी 14 सूत्र आणि 14 सूत्रामधून एक संस्कृत व्याकरण तयार होतं, जिला देव भाषा म्हटलं जातं. आणि ही देव भाषा, या देव भाषेपासून प्राकृत, प्राकृत पासून मराठी, आणि आता जी भाषा सर्व भारत देशामध्ये प्रचलित आहे, की आपण जी भाषा शिकण्यासाठी आपल्यामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे. कॉम्पिटिशन हा शब्दच त्या भाषेचा आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपला मुलगा कशात असला पाहिजे, कोण्या शाळेत, कॉन्व्हेंट, कॉन्व्हेंटमध्ये असला पाहिजे. मी तर तुम्हाला सांगेल, अरे कॉन्व्हेंट म्हणण्यापेक्षा मराठी भाषेसारखी श्रीमंत भाषा जगाच्या पाठीवर नाही नितीन भाऊ. आणि इंग्रजी भाषासारखी दलिंदर भाषा, गरीब भाषा या जगाच्या पाठीवर कोणतीच नाही. गरीब भाषा इंग्रजी भाषा. आता हे कीर्तन असतं तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या असत्या मी, पण ही कथा आहे, इकडे तिकडे न जाता. पण एवढं सांगेल, ज्या भाषेचा गौरव माझ्या ज्ञानोबारायांनी केला, माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवी. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा श्रुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होते या जगा. ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करतात. 56 भाषेचा केला से गौरव, मराठी भाषेला काहीतरी ज्ञानोबा फार मोठं स्थान देतात. पण पहा, भगवान शंकराने डमरू वाजवलं, त्या डमरूमधून 14 सूत्र बाहेर पडले. भगवान शंकर डमरू वाजवत असताना भगवान शंकर रावण रचित जे तांडव स्तोत्र आहे ते स्तोत्र गातात. आणि ते तांडव स्तोत्र गात असताना भगवान शंकर नाचायला लागतात. भगवान शंकरांनी तांडव स्तोत्र का गायलं, का भगवान शंकर नाचतात, याच्या पाठीमागचं कारण जर काय असेल तर त्या भस्मासुराचा वध करायचा होता. भस्मासुराचा वध अर्थात जेथेची या कृपाला हे जे बरू तेथेची म्हणे व्यभिचारू, तरी मी काय भस्मासुर. अर्जुन म्हणे भस्मासुर म्हणजे काय, अरे जिथून कृपा पात्र झालोय आणि त्याच्यावरतीच उलट फिरायचं, याला भस्मासुर असं म्हणतात. गोड उदाहरण आहे पहा. आमचे महाराजजी गुरुजी आळंदीला शिकत असताना बाबा एक आम्हाला दृष्टांत सांगायचे, फार मजेदार दृष्टांत आहे. जीवनामध्ये स्वतःला कधी कमी समजू नाही, पण दुसऱ्यालाही कधी कमी समजू नये. आय एम द बेस्ट, मी चांगला आहे, मी सर्वात चांगला आहे हे म्हणायला काही हरकत नाही. पण मीच चांगला आहे हे मात्र दुर्गुण आहे.
माझ्यापेक्षाही कुणीतरी चांगलं असेल याचं भान ठेवलं पाहिजे, ते क्षेत्र कोणतंही असो. शेर को सवा सिर जब मिलता है तो धूल में खाक होना पड़ता है. धुळीमध्ये मिळावं लागेल. आमचे बाबा सांगायचे, गुरु तो गुरु असतो आणि शिष्य तो शिष्य असतो. भस्मासुराने भगवान शंकराकडून वर प्राप्त केलाय, जिथेही हात ठेवेल भस्म होईल. आणि उलट भगवान शंकराच्याच पाठीमागे धावायला लागला भगवान शंकराला भस्म करण्यासाठी. जरी तो भोळा महादेव आहे, पण गुरु वो गुरु होता है और शिष्य वही शिष्य होता है. काय झालं पहा, एक उंदीर फार असा टुन 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 उड्या मारायचा. उंदीर उड्याच मारतो. उंदीर उड्या मारायचा, पण त्या उंदराला हे माहिती नव्हतं की आपली मावशी त्या ठिकाणी बसलेली आहे. काय म्हणतात तिला? मांजर. मांजरला काय म्हणतात बेटा? मावशी. मांजरला मावशी म्हणतात. चांदोबाला मामा. मामा. खारुताईला ताई. मग मांजरला मावशी म्हणतात तर बोक्याले मामा का म्हणत नाही? तो बोक्या असला तरी त्याला मामा म्हणता येत नाही. जाऊ दे, आपल्याला तिकडं नाही जायचं. उंदीर उड्या मारत निघालाय, तेवढ्यात मांजरीनं त्याच्यावरती झडप टाकली. उंदराने कसा तरी जीव वाचवला आणि जोरात जो पळाला तसा जंगलामध्ये जाऊन थांबला. एका ऋषीचा आश्रम होता. आश्रमवर गेला आणि ऋषींना आवाज दिला, महाराज महाराज मला वाचवा. ऋषी बाहेर आले. काय रे, काय झालं? माझ्या पाठीमागे मांजर लागली, मला वाचवा. दयेला पात्र झाला, शरण आला. ऋषींनी सांगितलं, जा मुशकापासून मार्जारो भवती, मांजर हो. ऋषींनी काय केलं, त्याला आशीर्वाद दिला, पाणी शिंपडलं आणि उंदराची मांजर झाली. आता मांजरीची भीती वाटेल का? नाही. पुन्हा गेली छाती काढून गावामध्ये. इकडे तिकडे मांजर उड्या मारायला लागली, कुत्र पाठीमागे लागलं. ऐका आता, मजेशीर दृष्टांत आहे. कुत्रा पाठीमागे लागलं, पुन्हा धावत धावत ऋषींजवळ आली, महाराज 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 वाचवा. आता काय झालं? कुत्र पाठीमागे लागलं. श्वानो भवती, मांजरचं कुत्र करून टाकलं. आता कुत्र्याला कुत्र्याची भीती नाही. कुत्र पुन्हा जंगलातून घरी जायला निघालं, मोठ्या वाघाची डरकाळी आली. पुन्हा ते कुत्र पळत पळत आलं साधूच्या जवळ, महाराज महाराज वाचवा. काय झालं? माझ्या पाठीमागे वाघ लागलाय, मला वाचवा. महाराजांनी पुन्हा हातामध्ये पाणी घेतलं, त्याच्यावरती शिंपडलो, व्याघ्रो भवती, झाला वाघ. ऐका, आता वाघ कुणाच्या बापाला भेट? वाघ काही भीत नव्हता. वाघ जसा बाहेर फिरला, छाती काढून जंगलामध्ये चालायला लागला. आता त्याच्या समोर कोणीच येत नाही. पण तो वाघ झाला आणि मनामध्ये त्याचा विकल्प तयार झाला, मी आता या जंगलाचा राजा झालो, आता मला कुणाची भीती नाही. एक सोडला तर कोण? ज्याने मला उंदरापासून वाघापर्यंत आणलं, तो मला उंदीरही करू शकेल. मग एकदा याचा खात्मा केला म्हणजे आपण जंगलाचे राजे झालो. विसरला तो वाघ, गेला आश्रमच्या बाहेर आणि लागला डरकाळ्या द्यायला. महाराज बाहेर आले. काय झालं? आता काय झालं? म्हणे आता काहीच झालं नाही, आता मी तुम्हालाच खाणार. ऋषी म्हणले, असं काय? घेतलं पाणी, मुशको भवती, पुन्हा वाघाचा उंदीर करून टाकला. आता बस उड्या मारत. अरे जो आशीर्वाद देतो, जो उंदराचा वाघ बनवू शकतो, त्याच्यामध्ये ती पण शक्ती आहे. वाघाचा उंदीर बनवण्यासाठी माणसाने जगाच्या पाठीवर असं राहावं.
आपल्याजवळ पैसा गोळा झाला म्हणजे त्या पैशाचा माणसाला काय नसावा, वाघासारखा काय नाही करावा त्यांनी. शब्द जरासा कसा हे वाटतो ना, पैशाचा काय करू नये, माज करू नये. पैशासारखं लक्ष्मीसारखं चंचल या जगाच्या पाठीवर कोणीच नाही. आज इथं तर उद्या कुठं. बाजारामध्ये 10ची नोट घ्या, ते 10ची नोट किती ठिकाणी फिरत असेल आपल्यालाही त्याची कल्पना नाही. आपण जातो 10ची एक मेथीची जुडी घेतो, आपल्या खिशातली 10ची नोट त्याला देतो, आपण पुढच्या दुकानावर जातो, दुसरं गिराईक येते, ती 10ची नोट त्याला चालली जाते. अख्खा बाजार फिरते ती 10ची नोट. तिच्यासारखं चंचल कोणीच नाही. आणि म्हणून भगवान शंकर महादेवानी वृत्रासुराला वर दिला. वृत्रासुर भस्मासूर झाला. भस्मासूर भगवान शंकरावरती पलटला, परिणाम नाश झाला. बोल भगवान शंकर महादेव की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. तारे गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय बोल गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. करुणेश्वराय शिव करुणेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय. हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर 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 हर. भगवान शंकर बाप महादेव भगवान शंकराचं स्वरूप आदि अंत जासन पावा, ज्याचा आदिही नाही आणि ज्याचा अंतही नाही. भगवान शंकराच्या स्वरूपाचं वर्णन सांगितलं जातं.
भगवंताचं विराट स्वरूप आहे. एक भगवान भोलेनाथ, तोच भोलेनाथ कधी ब्रह्म होतो या सृष्टीची रचना करतोय. तोच भोलेनाथ कधी विष्णू होतो आणि या सृष्टीचं भरण पोषण करतो. भगवान भोलेनाथाचं जे स्वरूप आहे, विराट स्वरूप आहे, भगवान भोलेनाथाचा हा खेळ आहे. ज्याने भगवान शंकराला ओळखलं, भगवान शंकराचा जो आविष्कार आहे, भगवान शंकराचा जो आविष्कार आहे, जगत हे प्रभूचा खेळ आहे, हे जग आहे हे प्रभूचा खेळ आहे असं म्हणतात ना. खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची नटावा, खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची नटावा. हा भगवंताचा खेळ आहे. भगवंताच्या स्वरूपाचा विचार पाहिला तर पहा, पद पाताल शिवज धामा, अपरलोक अंग अंग विश्रामा, पद पाताल शीशज धामा, अपरलोक अंग अंग विश्रामा. सगळे भुवन आहेत ते 14. या 14 भुवनामध्ये सर्वात खाली आहे ते पाताळ आणि सर्वात वरचं जे लोक आहे त्याला अजलोक म्हणतात, अजधाम म्हणतात. भगवान शंकराचं जे विराट स्वरूप आहे, या विराट स्वरूपाचं वर्णन करत असताना श्री शिव महापुराणामध्ये चौदा भुवनापैकी 7 लोक पाताळ आहेत आणि 7 लोक वरचे आहेत. भगवान शंकराच्या कमरेच्या भागामध्ये हा मृत्यू लोक आहे. भगवान शंकराची आदि अंत जासून पावा, हो आदि अंत जासून पावा. ज्याचा कोणी आदिही पाहू शकत नाही, ज्याचा कोणी अंतही पाहू शकत नाही. पहा, शिव स्वरूप हो शिव स्वरूप तुम्हार, वचन गोचर बुद्धि पर, अविगत ककत अपार, नेति नेति नीत निगम कह. भगवान शिव स्वरूप, भगवान शंकराच्या स्वरूपाचं वर्णन कथन कोणीच करू शकत नाही. त्या ठिकाणी वेद सुद्धा फिका पडतोय.
अविगत अखत अफार नेती नेती नीत निगम कह. पहा, वेदा नाही नाही कळला, जो वेदही जाणू शकत नाही भगवान शंकराचं स्वरूप. पहा, पुष्पदंत कवी सुंदर वर्णन करतात महिम्न स्तोत्रामध्ये. आशितगिरी समस्या कंजल सिंधु पात्रे सुरतरु शाखा लेखनी पत्रमूर्वी. हो लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणाना ईश पारम न याति. पुष्पदंत कवी महिम्न स्तोत्रामध्ये भगवान शंकराच्या गुणाचं रूपाचं वर्णन करत असताना सांगतात, अरे समुद्राच्या पाण्याची शाई केली, पृथ्वीचा कागद केला, कल्पतरूच्या शाखेची लेखणी केली आणि प्रत्यक्ष सरस्वती शारदा देवी जरी त्या भगवान शिवाच्या स्वरूपाचं वर्णन करण्याकरता बसली तरी त्या भगवान शिवाच्या स्वरूपाचं वर्णन होऊ शकत नाही. काय होईल? पृथ्वीचा कागद संपून जाईल, समुद्राची शाई संपून जाईल, सरस्वतीचा लिहिता लिहिता हात सुजून येईल, पण भगवान शंकराचं वर्णन स्वरूपाचं वर्णन मात्र संपणार नाही. पहा, किसी से उनकी हो किसी से उनकी मंजिल का पता पाया नहीं जाता. किसी से ही उनके मंजिल का पता पाया नहीं जाता. आदि अंत जा सुन पावा, ज्या भगवान शंकराचं स्वरूप एवढं विराट आहे. हर हर. मागच्या माझ्या मातांचा आवाजच नाही आला आज. हर हर. जेवण चांगले झाले वाटते आज. पहा, बाप महादेव भोलेनाथ, आजपर्यंत त्या भोलेनाथाचा अंदाज कुणालाच लागला नाही आणि लागणार पण नाही. भगवान शंकरांचं तांडव नृत्य होतं. 14 सूत्र बाहेर पडतात. पाणिती नावाची ऋषी या 14 सूत्रांपासून एक देव भाषा व्याकरण तयार करतात, संस्कृत व्याकरण. आणि पुढे भगवान शंकर आपल्यासाठी घड्याळ काही थांबवत नाही आणि म्हणून आपल्याला थोडंसं उड्या मारत पुढे जायचं आहे. तुवा सणकादिकाचे माने. भगवंत किती भोळा आहे. सायुज्य सौरसु दिधला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली. सर्वांना काल्याचं कीर्तन माहिती आहे. मावशी आली होती देवाला मारण्यासाठी. कोणती मावशी? आपल्या गावातली नव्हती ती. त्या मावशीचं नाव होतं पुतना मावशी. भगवान एवढा दयाळू आहे. भगवंताने तिला हे सायुज्य सौरसु दिधला पुतणे जी विषाचे निस्तन पाने मारू आली. भगवंत दयाळू आहे. भोला. अरे उपमन्यूने एक वाटीभर दूध मागितलं देवाला.
हो मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी शंभुनाथ रे, हो शंकर नाथ रे। हाँ भाई बाप ताली की सेवा दे दो। भोला है भंडारी, हाथ ऊपर खड़े करे नंदी की सवारी शंभुनाथ रे, शंकर नाथ रे, शंकर नाथ रे। गौरा भागर लड़की बोली, तेरे संग भूत की टोली शंभुनाथ रे, शंकर नाथ रे, शंकर नाथ रे। नाथ रे, शंकर नाथ रे। हाँ ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय। ओ मेरा भोला है भंडारी, कर नंदी के सवारी शंभुनाथ रे, ओ शंकर नाथ रे। शंकर नाथ रे। हाँ ओम नमः शिवाय भोला म्हणा सर्वजण। ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय। बम भोला बम भोला बम भोला, भोला बम भोला बम भोला, बोला बम भोला बम भोला बम भोला, भोला भोला बम भोला बम भोला। ओ सर पे तेरी बेटी गंगा, नाम तेरा हो जाता चंगा। नाम तेरा जब लेता ता 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 महादेवा। हाँ ताली माय बाप। बम भोला बम भोला बम भोला, भोला बम भोला बम भोला, बोला बम भोला बम भोला भोला, भोला बम भोला बम भोला। मेरा भोला है भंडारी, हो रे नंदी के सवारी शंभुनाथ रे, शंकर नाथ रे, शंकर नाथ रे, शंभुनाथ रे, शंभुनाथ रे। बम भोला बम भोला, भोला भोला बम भोला म्हणा तुम्हीच बोला। हर हर महादेव हर हर। वाह मर जाओ और आपके पेट से गर्भ जन्म में आए। अप्रतिम। आपण भगवंताचे अंश आहात सर्वजण। भगवान शंकराचं अंश अर्थात माणूस त्यावेळेस जास्त जर मिळालं तर माणसाला त्याची किंमत कळत नाही, आणि कमी जर मिळालं तर त्याच्यामध्ये जीवन आपलं सुखी राहतं। कमी जर मिळालं, पण जास्त जर मिळालं त्याच्यामध्ये माणूस सुखी राहत नाही। पहा मला असं वाटतं जेवढंही मिळालंय हे आपल्या प्रारब्धाने मिळतं। आणखी सांगू तुम्हाला, भगवंत देतो ना आपल्याला, आपली अवकात पाहूनच देत असतो। आपण आपली बुद्धी न चालवता देवावरती विश्वास ठेवा। भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, वो तो ठीक है, लेकिन देता है तो औकात देख के देता है। अगर संभालने की ताकत हो तो बहुत देता है, अगर संभालने की ताकत ना हो, जितने हम संभाल सकते हैं उतना ही देता है। ज्यादा अगर दी जाए तो संभल नहीं पाता, वो धन दौलत तो संभल नहीं पाता, लेकिन खुद को भी नहीं संभल पाता। 40 फुट की रोड कम पड़ जाती है, खुद को ही नहीं संभल पाता तो
धन दौलत क्या खाक संभालेगा, इसलिए भगवान देता है. अरे भगवंताची इच्छा आहे. चांगलं झालं तर म्हणावं भगवान भोलेनाथाची इच्छा कृपा आहे, आणि जर वाईट झालं म्हणाचं देवाची इच्छा आहे. पण सर्व उलटा कार्यक्रम आहे. चांगलं झालं मी केलं, आणि वाईट झालं देवाने असं का केलं. अरे देव काहीच करत नाही. आणखी सांगू तुम्हाला, ज्या वेळेस ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली त्यावेळेस अनेक 84 लक्ष योनी निर्माण केल्या. आपल्याला फिरत 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 यावं लागतं. शेवटचा जन्म गोमातेचा मिळतो, आणि म्हणून गोमातेचं पूजन केलं जातं. शेवटचा जन्म गोमातेचा आहे. गोमातेचं पूजन केलं जातं का, खूप थकून भाकून इथपर्यंत आलीस. एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मनुष्य देहा. शेवटचा जन्म गोमातेचा आहे, नंतर आपल्याला मानवाचा जन्म मिळतो. पहा, भगवंताची इच्छा समजायची, बस, याच्या पलीकडे काही नाही. रो कर कटे या हंस कर कटती है जिंदगानी. रडत रडत काटा, अगर हसत हसत काटा. जीवन कटत चाललंय, जीवन चाललंय पुढे. रो कर कटे या हंस कर कटे कटती है जिंदगानी. तू गम दे या खुशी दे, बस तेरी मेहरबानी. अरे जिंदगी में ते गम दे या खुशी दे, बस तेरी मेहरबानी. अरे सुख जरी आलं तरी जीवन जगावं लागेल, दुःख जरी आलं तरी जीवन जगावं लागेल. पहा, माणसाने सुख आलं तर हारायचं नसतं, आणि दुःख आलं तरी हारायचं नसतं. सुख आलं हसायचं नसतं, आणि दुःख आलं तर रडत बसायचं नसतं. चालत राहा, चालत राहा, चालत राहा. जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब हरि बोल, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
हो जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. लक्षात ठेवा, जीवनामध्ये सुख येवो दुःख येवो हसत हसत जगावं. सुख दुख आए जाए जाए, सुख दुख आए जाए, सुख की भूख ना दुख की चिंता, प्रीत जिसे अपनाए. सुख दुख आए जाए जाए, सुख दुख आए जाए. मीरा ने पिया विष का प्याला, विष को भी अमृत कर डाला, प्रेम का ढाई अक्षर पढ़कर मस्त कबीरा गाए. सुख दुख आए जाए जाए, सुख दुख आए जाए. सुख दुख आए जाए, हो तेरे कांटों से ही प्यार, तेरे फूलों से ही प्यार. भगवंताची सृष्टी आहे पहा. तेरे कांटों से ही प्यार, तेरे फूलों से ही प्यार, तू जो भी देना चाहे मेरे सरकार, हो तेरे फूलों से ही प्यार, तेरे कांटों से ही प्यार. आजच एक सुंदर कथा ऐकली मी, आजच ऐकली. भगवान श्रीराम प्रभूच्या जीवनातली कथा आहे, पण आता इथं आपल्याला वेळ नाही. पण फार गोड विषय होता. तुम्हाला काय काय सांगावं, किती सांगावं, कसं सांगावं, काय काही मलाही सुचत नाही. वेळ अपुरा आहे आणि कथा भगवान माझ्या भोलेनाथाची आहे, ज्याचा अंतच नाही. आदि अंत ज्या सुन पावा. माझं घड्याळ मागे पडलं, मोबाईलचा टाइम पुढे चालला. मी माझ्या घड्याळकडे पाहून कथा करतोय. माझ्या घड्याळचा ड्रायव्हर मेला वाटते. 15-20 मिनिटं झालेत. पहा, हर हर. तुमचे वर झालेले हात मला आणखी प्रोत्साहन देतात. असं वाटतं की चालू द्या 2-4 तास. वास्तविक खरं सांगू का, महाराजांचे सलग कथा चालू आहे. ते स्वतः भागवतकार आहेत, शिव महापुराण करतायत, रामकथा करतायत, सर्व करतायत. पण आमच्या दोघांचं, म्हणून त्यांच्यासाठी ते गाणं मी तुमच्यासाठी नाही म्हटलं. यारा तेरी यारी को, सर्व सोडून, सर्व सोडून ही माणसं एक मित्रत्वासाठी. कधीतरी ते इथं बसतात, मी तिथं बसतो. कधी ते मी तिथं बसतो तर कधी ते इथं बसतात. हे असं चालू राहतं, पण एकमेकांना सांभाळावं लागतं. दोघांचे आवाज आमचे कामातून गेलेले आहे. पण तरीही भगवान भोलेनाथाची असणारी ही कथा व्यासपीठावर आले की भगवान शक्ती देतो, ताकद देतो. बाहेर इथून उतरल्यानंतर आमचे आवाज चालत नाही, पण या ठिकाणी भगवान भोलेनाथाची ताकद आहे. मायबाप पहा, आदि अंत जासून पावा, आदि अंत जासून पावा. भोलेनाथाचा आदि आणि अंत नाही आपण पाहू शकत. पहा, भगवान एक 5 मिनिटात तुम्हाला एक कथा सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. भगवान श्री सूत महाराज शौनकादी ऋषींना भगवान भोलेनाथाचं स्वरूपाचं वर्णन ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये भगवान भोलेनाथाबद्दल
भक्ती वाढत चालली. हे सूतजी, भगवान भोलेनाथाची कथा ऐकल्यानंतर जो रिझल्ट आहे तो तर आम्हाला कळाला, पण असा रिझल्ट कुणाकुणाला मिळालाय त्याचं काही सांगायला आम्हाला पावती द्याल? देवराज नावाचं एक ब्राह्मण आहे पहा, वाशकल नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी देवराज नावाचा ब्राह्मण राहतो. अतिशय दुराचारी. पण हा ब्राह्मण ब्राह्मण म्हटलं की जीवन हे कशावर असलं पाहिजे? केवळ आणि केवळ भिक्षा दक्षिणा. वास्तविक तसा जर विचार केला, प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला भरपूर मिळावं, पण लोभ वाढला नाही पाहिजे. हा लोभ वाढत जातो, मिळत जातं, लोभ वाढत जातं. परिणाम, धन तुम्ही कितीही कमवा, या धनाच्या पाठीमागे अनर्थ आहेत. एवढं सांगेल, धन कितीही कमवा पण याच्या पाठीमागे अनर्थ आहेत. पैसा गोळा होत जातो, पैसा वाढत जातो, बुद्धी विचार शक्ती क्षीण होत जाते. ज्याच्याजवळ जास्त पैसा आहे, असं म्हणतात ज्याच्या घरी ज्याला दात आहे त्याच्याकडे चणे नाही आहेत, आणि ज्याच्याकडे चणे आहे त्याच्याकडे दात नाही. ज्याच्या घरी दुभती म्हैस आहे त्याला दूध चालत नाही, आणि ज्याच्या घरी म्हैस नाही त्याची आई त्याला पीठ टाकून पाणी टाकते, पीठ टाकते आणि त्याला दूध म्हणून पाजते. ही परिस्थिती आहे, हा सृष्टीचा नियम आहे. पहा, जीवनामध्ये कमवत असताना एवढंच कमवायचे जेवढी गरज आहे. जास्त जर कमवलं तर नाश निश्चित आहे. त्या देवराज ब्राह्मणाला लोभ सुटला आणि ते लोभापायी स्वतःच्या आईची सुद्धा हत्या केली. बाबा एक दृष्टांत सांगायचे, ते दृष्टांत सांगतो आपली कथा संपवतो. दोघं भाऊ आहेत पहा. हे दोन भाऊ शेतामध्ये, मोठा भाऊ शेतामध्ये जातो आणि शेतात गेल्यानंतर नांगरटी चालू असते शेताची, आणि नांगरटी करता करता तो नांगर कुठेतरी अडकतो. नांगर अडकल्यानंतर शेतामध्ये हा एकटा आहे, तो नांगर अडकतो, हा खाली बसतो, थोडीशी माती उकरतो, तर तिथं त्याला त्या नांगरामध्ये काय सापडतो? धन, हांडा सापडतो. जसाही तो हांडा सापडतो, त्या हांड्याकडे पाहून याचं मन विचलित होतं. धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ सांगतात शास्त्र. समोर लहान भाऊ दिसतो, धुऱ्यावरती लहान भाऊ उभा आहे. त्या भावाने आवाज दिला, दादा. अरे काय झालं, का नांगरणी थांबवली? त्याला असं वाटलं हा इकडे येईल, याला दिसेल. लगेच त्याच्या मनामध्ये वाईट विचार तयार झाले. काय पाहिलं फक्त? अरे जो भाऊ भावासाठी प्राण द्यायला तयार असतो, फक्त हंडा पाहिला, भावाबद्दल विचार बदलला. पहा काय झालं दादा? सांगितलं काही नाही रे, मुळी लागली. एक काम कर, कुऱ्हाड घेऊन ये. यांनी त्याच्यावरती माती टाकली, हांड्यावरती माती टाकली. लहान भाऊ कुऱ्हाड घेऊन आला, दादाच्या हातामध्ये दिली कुऱ्हाड आणि सांगितलं, लहान भाऊला मोठ्याने सांगितलं, अरे एक काम कर, इथली माती काढ. ते मुडी अडकली ना, ते माती काढ, मी ते मुडी तोडतो. लहान भाऊ माती काढण्यासाठी खाली बसला. मोठ्या भावाने मुडी काढली नाही, तर हातामध्ये मोठ्या भावाच्या कुऱ्हाड होती. जशी माती उकरायला लागला तसा हंडा दिसला त्याला. सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा दिसला.
लहान भाऊ मोठ्याकडे पाहणार तोपर्यंत वरून घाव पडला आणि एकाच घावात लहान्या भावाचा तिथं मुर्दा पाडला. जो भाऊ एक भाऊ भावाला जीव देणारा होता त्या भावाचा घात केला. दोघे भाऊ शेतामध्ये गेलेले आहेत. घरी म्हातारीला भूक लागलेली आहे, पण म्हातारीने काय केलं, आपली स्वतःची ही अर्धी भाकरी भाकरीमध्ये बांधली, एक मडकं घेतलं, भाकरी बांधली आणि शेताच्या वाटेला निघाली. मी तुम्हाला धन सांगतोय, धन किती वाईट आहे. म्हातारीच्या डोक्यावरती पाण्याची कडची आहे, भाकरी बांधलेली ती शिदोरी आहे. निघाली म्हातारी उन्हात अनात, घामाचे लोट म्हातारीच्या चेहऱ्यावरून वाहत आहेत. लुगड्याला पत्राला तोंड पुसती ती म्हातारी. का? माझ्या आतड्याचे 2 गोडे त्या शेतामध्ये काम करतायत, कष्ट करतायत. पहा, म्हातारी शेतामध्ये गेली, दुऱ्यावरून पाहते, आवाज देते दादाला, ए दादा, ये रे बाळा, इकडे ये, मी भाकरी घेऊन आली. हा लगेच त्याच्या अंगावरती आपला दुपट घेतो, त्याच्या अंगावरती टाकून देतो आणि म्हातारीकडे न जाता थोडासा पुढे चालायला लागतो. म्हातारी डोक्यावरची भाकर ठेवते आणि म्हातारी तिथपर्यंत ती पाहते तर आपला छोटा मुलगा त्या ठिकाणी पडलेला आहे. त्या बाळाकडे पाहिल्यानंतर म्हातारीच्या लक्षात येतं, शेजारी मोत्यांनी भरलेला, हिऱ्यानी भरलेला हांडा दिसला. मोठ्या मुलाच्या हातामध्ये भरलेली, रक्ताने भरलेली कुऱ्हाड दिसली. आवाज दिला त्याला, हे नराधमा, अरे हे काय केलंस? या पैशासाठी, धनासाठी स्वतःच्या भावाचं बळी घेतलास? अरे एक लक्षात ठेव, आईसाठी कितीही मुलं असली तरी सर्व मुलांवरती सारखं प्रेम करणारं जगाच्या पाठीवर एकच पात्र आहे. त्या पात्राचं नाव आहे माय. आईचं प्रेम वाटलेलं जरी असलं तर समुद्रा एवढं भरभरून प्रेम आईच्या जवळ असतं. त्याला असं वाटलं ही म्हातारी गावामध्ये जाईल आणि आपल्या नावाचा सर्व गावामध्ये दवंडी पिटेल. तो म्हातारीच्या जवळ आला, कुठल्याही प्रकारचा विचार न करता हातामध्ये कुऱ्हाड होती, घेतली आणि म्हातारीच्या डोक्यात एक घाव मारला. म्हातारी सुद्धा जागेवर खलास झाली. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. म्हातारी सुद्धा मारली, भाऊ सुद्धा मारला. आता ते रक्ताळलेल्या हाताने, रक्त लागलेलं सर्व हाताला, कपड्याला पुसले ते हात रक्ताचे. ते धनाचा हंडा गोळा केला आणि तो हंडा घेऊन रानात थांबला. संध्याकाळ व्हायची वाट पाहिली, संध्याकाळ झाली, आता रात्र होते. गावामध्ये दिवसा जर गेलो तर हे लोक आपल्याला हे घेऊन घेतील लोक आपल्याकडून, म्हणून रात्र झाली. एका झाडावर जाऊन बसला. रात्रीचे 12 वाजले आणि त्या गावामध्ये 7, 8, 10 चोर चोरी करण्यासाठी आले. पहा, ज्या झाडावर हा बसलेला होता ते चोर सुद्धा गाव शांत झोपायची वाट पाहत होते. त्या झाडाखाली चोर बसले, त्यांच्याजवळ मोठी मोठी हत्यारं होती, ते त्यांनी बाहेर काढले. ते हत्यार हा वरून पाहत होता, याच्या अंगाला घाम फुटला, याच्याजवळ हंडा होता, याचे हात थरथरले आणि वरून हंडा खाली पडला. पहा, हंडा खाली पडला. हंडा जसा खाली पडला त्याच्यातून सोन्याची नाणी, हिरे, माणिक, मोती बाहेर पडले. चोरांनी वर पाहिलं, कुणीतरी बसलेला दिसला. चल उतर खाली. खाली उतरला. कुठून आणलंस? सर्व घडलेला वृत्तांत सांगितला. चोर म्हणले हा स्वतःच्या भावाचा झाला नाही, स्वतःच्या आईचा झाला नाही, आपला कुठं होणार? म्हणून त्या चोरांनी काय केलं, कुठलाही विचार न करता त्या चोरांनी त्याला जागेवर खलास करून टाकला. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले
कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची केले कर्म झाले त्याची भोगाले 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 जीवनामध्ये जसं कराल तसं भराल जीवनामध्ये जसं कराल तसं भराल येथेच कर आणि येथेच भर कुठंच जायची गरज नाही मायबाप चोरांनी याला मारून टाकलं पुढचं सांगतो तुम्हाला 2 मिनिटात सांगेल 8 चोर आहेत चोर म्हणले ज्याच्यासाठी आलो चोरी करायसाठी आलो आता चोरी करायला जायची गरज नाही सर्व आयतं मिळालं आनंदित झाले चोर ठरवलं आता याच ठिकाणी पार्टी करायची आणि निघून जायचं परत जायचं चोरांनी हत्यारं ठेवून दिली त्यातले 4 जण म्हणाले आम्ही जातो गावामध्ये मिठाई आणि काय घेऊन येतो पार्टी म्हटल्यानंतर लोकांची पार्टी कशी असते आपल्याला माहिती आहे व्यसनी लोक होते गावामध्ये गेले भरगच्च मिठाई खाल्ली दारू पिलेत आणि मती भ्रष्ट झाली विचार केला का रे एवढा मोठा धनाचा अंडा जर आपल्याला 4घांनाच मिळाला तर कसं वाटेल मग कसं करायचं त्या 4घाचं काहीच नाही हे मिठाई भरपूर घे आणि त्यांनी त्याच्यात तणनाशक काय राऊंडअप फाऊंडअप जे काय असेल विष त्या मिठाईमध्ये कालवलं आणि ते विष टाकलेलं मिठाई घेऊन त्या चोरांच्या जवळ गेलेत त्या 4घांनी ते मिठाई खाल्ली आणि 4घ त्या ठिकाणी चोर मरण पावले आता राहिले 4घ हे 4घ म्हणले का रे आता कसं करायचं काहीच नाही म्हणे हा 4घांचा वाटा आहे 2 जण थोडंसं बाजूला गेले का रे आपल्याला 2घांना मिळालं तर कसं वाटेल म्हणे त्या 2घांना मारून टाकायचं त्या 2घांची त्या ठिकाणी भांडणं झालीत त्यातली 2 मारली गेली आता 2 शिल्लक राहिली हे 2 म्हणले आता कसं करायचं म्हणजे आतापर्यंत भरपूर भांडणं केले आता एक काम कर तू गावात जा आणि काहीतरी पुन्हा खायला घेऊन ये तो एक गावामध्ये गेला पुन्हा त्याच्या डोक्यात तोच विषय आला एकट्याला मिळालं तर कसं होईल त्याने मिठाई घेतली त्याच्यात पुन्हा विष कालवलं तिकडे जो एक थांबला त्याने विचार केला की हा जर मारल्या गेला तर आपल्याला सर्व धन एकट्याला मिळेल तो ती मिठाई घेऊन आला आणि त्याने सांगितलं का रे आता तू खा तो म्हणे मी खाईल नंतर पण आधी पाण्याची व्यवस्था काय जा पाणी घेऊन ये तो म्हटला मी कुठून आणू पाणी अरे विहीर आहे उतरते विहिरीत तो विहिरीत उतरला याने मोठा दगड घेतला आणि त्याच्या डोक्यात टाकून दिला तो विहिरीत मरण पावला वरती राहिला हाता एकटा जीव सदाशिव याने विचार केला आता सर्व धन आपलाय पण धन आपलाय मग मिठाई कोणाची आहे घेतली ती मिठाई खायला लागला धन जागेवरचं जागेवर राहिलं आणि सर्वच्या सर्व मरण पावले अरे तू का म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण जीवनामध्ये कमवा पण लोभ न वाढवता कमवा माझा भोलेनाथ तुम्हाला देतोय पण तुमचा जर लोभ वाढत असेल तर एक दिवस विनाश निश्चित आहे त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाची सुद्धा अवस्था हीच झाली लोभ वाढत गेला वाढत गेला वाढत गेला शेवटी तोही विनाश पावला अर्थात भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है और लेता है तो छप्पर उखाड़ के लेता है या ठिकाणी आपल्या कथेला आपण आज पूर्ण विराम देणार आहे आज थोडेसे आपण 10 मिनिट शिल्लक घेतलेत आणि म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळीच्या चरणी भगवान श्री दत्त प्रभूंच्या चरणी ही सेवा आजची सेवा रुजू करून या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे 1 मिनिटाचं भजन होईल आणि त्यानंतर भगवान महादेवाची महाआरती होईल फरियाद मेरी सुनकर भोलेनाथ चले आना फरियाद मेरी सुनकर भोलेनाथ चले